2 रन. तर टार्गेट लक्ष्य लहान आहे, ज्याप्रमाणे 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु कुठलंच लक्ष्य लहान नसतं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पण पाहिलं असेल ज्याप्रमाणे 1983 ची चर्चा होती, 1983 च्या वर्ल्ड कप मध्ये 183 रनचं टार्गेट होतं. कपिल देव निखन ज्या वेळेला दुसऱ्या सत्रामध्ये टीम मीटिंग बोलवली गेली त्यावेळेस कपिल देव निखननी सांगितलं आपल्या सहकारी खेळाडूंना क्लाइव्ह लॉयडची आर्मी तिसरा वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीत आहे, परंतु हे लक्ष्य जरी छोटं असलं तरी लढण्यासाठी भरपूर काही आहे. आणि जो इतिहास घडला तो मात्र आजपर्यंत कोणीच विसरत नाहीये. या क्रिकेटच्या माध्यमातून जाऊया या मॅच कडे. अजूनही 42 धावांचं लक्ष्य आहे. ही बाईक मला वाटतंय आपल्याला द्यायची आहे मालिकावीरसाठी, तर सर्वांचं लक्ष तिच्यावर आहे. ती चालवली जाते, तिला गरम केलं जातं इंजन. मगाशी देखील सांगितलं होतं ज्याप्रमाणे ECT 100 बाईक आहे, 100 सीसी व त्यापेक्षा जास्तीची इंजन क्षमता, त्याचबरोबर अतिशय चांगला मायलेज. या काळामध्ये पेट्रोलच्या किमती वाढतात, त्या काळामध्ये अतिशय चांगली बाईक. पहिला बॉल आणि ते पहिल्याच बॉलवर हादरा दिला जातोय. फलंदाज बाद होतोय. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगला मारायचा प्रयत्न, इथे 0वर बाद. गोल्डन डकचा शिकार ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी झाला होता बांगलादेशच्या विरुद्ध डेब्यू मध्ये, इथे 0वर बाद होत असताना तुम्ही पाहू शकाल बॅट्समन विश्वजीत बघून घे राणी युवलाचा प्राणी, शिवका उलटा टांगतोय ग, शिवका उलटा टांगतोय ग, कसा दोन्ही फांद्याच्या मधी वटवा गुळ लुंबतोय ग. येस सर, थँक्यू. इथे 0वर बाद होतोय. तुम्ही पाहिलं असेल ज्याप्रमाणे हा स्ट्रोक मिस केला, लाईन मिस केली, नाराज आहे इथे अभ्यास स्वतःच्या स्ट्रोक सिलेक्शन वर. ज्याप्रमाणे हा फुलटोस बॉल त्याने मिस केलाय. विशाल जितेकर मला वाटतं त्याचा साथी खेळाडू आणि आता सुमित मैदानामध्ये चाललाय. सुमित कडे स्ट्राईक असेल. 4 ओव्हरची मॅच, 42 धावांचं लक्ष्य, बरोबर 10.50 सरासरीने धावा करायच्या आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कलच्या दरम्यान गली आहे, एक कव्हर पॉइंट आणि त्याचबरोबर शॉर्ट कव्हर मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये. 30 सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण, 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला, एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट तैनात. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला लाईन बघावी लागेल. अंपायर यस, अंपायरचा इशारा येतो. यस, इट इज वाईड. हवांतर रूपात भर पडते. धावसंख्या देखील अकाउंट ओपन होत असताना जेनुमा क्रिकेट क्लब दापोली या संघाची 1. बॅट्समन येतोय नवीन सुमित पाटील. सुमित पाटील बरोबर विशाल जितेकर मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. तर गोलंदाज आहे आकाश गिरी. मला वाटतंय एक वेगवान गोलंदाज आहे. गिरीने मात्र पहिल्याच बॉलवर छाप सोडली, पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेतली. इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गिरीची गोलंदाजी आम्ही अतिशय जवळून पाहिले. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहे गिरी. ज्याप्रमाणे हा खेळाडू खेळला होता ओवळ्याच्या मैदानावर, त्यानंतर एनडी ट्रॉफी कामोठ्याच्या मैदानावर अतिशय दर्जेदार गोलंदाजी दाखवली होती आणि तोच गोलंदाज तेज तर्रार या टीमचा बॉलिंग डिपार्टमेंट मधला गिरी. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आकाश. राईट ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मिड ऑनला क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत सिंगल. इथे खातं उघडलं जाते सुमितचं देखील. सुमित पाटील आणि सुमित पाटील बरोबर विशाल जितेकर. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 2 या आकड्यावर. अजून करायच्या 40 या मॅच मध्ये. मॅच रोमांचक होईल कारण ही मॅच आहे सेमी फायनलची. इथून एक टप्पा पार केल्यानंतर संघ मात्र जाईल फायनल मध्ये. मेगा फायनल पाहूया कुठल्या 2 संघामध्ये होते. धुतुम विरुद्ध कुठला संघ येईल या मॅचच्या दरम्यान खेळण्यासाठी. तर समोर खेळतोय विशाल, कॅप्टन आहे टीमचा आणि कॅप्टनला कॅप्टन इनिंग दाखवावी लागेल. चेंडू हवेत, कॅच ड्रॉप इथे होत असताना मागच्या दिशेने जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न इथे झाला होता कव्हर पॉइंटला, परंतु प्रयत्न फसला आणि 2 धावा विशाल जितेकरच्या खात्यामध्ये. खातं उघडते जितेकरचं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 4 या आकड्यावर. 4 धावा विशाल इथे खेळत असताना. 20 बॉल मध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट वाढतंय, बॉल कमी होत आहेत. आस्किंग रन रेट वाढतोय. आस्किंग रन रेट जसजसा वाढत जाईल तुम्ही पाहू शकाल 12 व 13च्या वर गेला तर थोडंसं कठीण जाईल जैनुमान दापोली संघाला. परंतु सध्या गोलंदाज कौतुक करेन, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आकाश गिरी. यावेळेला तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. बाद होतोय ते विशाल जितेकर. कॅच घेतला जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान आणि फलंदाज इथे तंबूच्या दिशेने विशाल. हिसाया देखनी लैराव चिकनी, हिसाया देखनी लैराव चिकनी, शेजारची ही सखू. तो
टोपीवाला धोतरवाला भैया घालुंगीवाला दाबून बघतोय चिकू टोपीवाला धोतरवाला भैया घालुंगीवाला दाबून बघतोय चिकू टोपीवाला धोतरवाला. नवीन बॅट्समन प्रशांत कांबळे मैदानामध्ये जातोय. विशाल जितेकर देखील स्वस्तामध्ये निपटला यावेळेला. लवकर हे 2 गडी बाद झालेत. या 2 खेळाडूकडे क्षमता आहे कुठली टार्गेट चेस करण्याची, कारण आपण पाहिलं होतं पार्टनरशिप 50 रनची या स्पर्धेमधली या 2 खेळाडूंनी साकार केली होती क्वार्टर फायनल मध्ये. आणि या सेमी फायनल मध्ये थोडंसं अपयश येत आहे. अंजूर विरुद्ध 50 रनची पार्टनरशिप 2 ओव्हर मध्ये 43 केल्या होत्या आणि या मॅच मध्ये अपयशी आहेत दोन्ही ओपनर, त्यामध्ये विश्वजित आणि विशाल जितेकर. विशाल जितेकरने रन केल्या 2 तर विश्वजितने रन केल्या इथे 0. पाहू शकाल प्रशांत मैदानामध्ये जातोय. सुमित पाटील मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. प्रशांत कांबळे, सुमित पाटील नॉन स्ट्राइक एंडला. गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आकाश. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर, त्यामध्ये 1 लॉंग ऑफ आणि 1 मिड विकेट. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल चेंडू लॉंग ऑफच्या बरोबर हातामध्ये जातोय. पाहूया अंपायरचा सिग्नल काय येईल. आम्ही वाट बघतोय सिग्नलची. यस फलंदाज बाद. तिसरा विकेट. सायंकाळी दिलिया रोळी सायंकाळी काळीज घे फाटलं माझं काळीज घे फाटलं माझ्या घरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं. येस थँक्यू डीजे. आणि यावेळेला आणखीन एका विकेटचं बद्दल मी मगाशीच म्हटलं होतं, टार्गेट कुठलंही लहान नसतं. कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. या अगोदर आपण पाकिस्तानला देखील 125 रन केलेलं असताना बीट केलंय. म्हणजे कुठलंही टार्गेट क्रिकेटच्या या दुनियेमध्ये मोठं नसतं, कुठलंच टार्गेट लहान नसतं. आणि हेच इथे पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे इथे फलंदाज बाद झाले 3 विशाल, विश्वजित आणि आता प्रशांत कांबळे. रन संख्या आपण पाहिली तर धावा झाल्यात आतापर्यंत फक्त 4. फक्त 4 रन आतापर्यंत फलकावर स्कोर कार्डवर. या मॅच मध्ये टार्गेट आहे 42, म्हणजे अजूनही 38 धावांची आवश्यकता. येणारे बॉल असतील अजूनही 18. जवळपास आस्किंग रन रेटचा विचार केला तर 12.5 व त्यापेक्षा जास्त आस्किंग रन रेट इथे जाऊन पोहोचलाय. 38 रन इथे करायचे आहेत येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये. म्हणजे तुम्ही पाहू शकाल 12.66 सरासरीने या धावा इथून अपेक्षित असेल बॅटिंग करणारा संघ जेनुआन दापोली. तर दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलर येतोय सनी. पहिला बॉल सनी याचा बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फेकलाय. तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगलं होतं. बॉल आतमध्ये फेकलाय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. श्रेयस जितेकरच्या माध्यमातून खातं उघडतं. श्रेयसचा एक उभरता इमर्जिंग खेळाडू आहे या टीमचा. ज्यावेळेला मैदानामध्ये चालला होता त्यावेळेस विशालने त्याला काहीसे कानमंत्र दिले की तुझ्या मेरिटवर तुला खेळ करायचा आहे, कुठल्याही दिशेने तू बॅटिंग करू शकतो मुक्तपणे. आणि हेच असतं एखाद्या कॅप्टनचं कानमंत्र. काय कॅप्टनला कूल म्हटलं जातं. एकाकडे आम्ही पाहतो संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अमोल म्हात्रे कॅप्टन कूल आहेत विक्रोलियन्सचे. आणि यावेळेला विशाल जितेकर जे महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात जेनुआन दापोली टीमसाठी, त्यांनी मात्र यंगस्टरला संधी दिली. त्यांनी मात्र लगेच सांगितलं की तुझ्या मेरिटवर तुला बॅटिंग करायची या मॅच मध्ये, कारण सध्या टीमची अवस्था खराब. यावेळेला फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने बॉल येतोय. चेंडू थोडासा टर्न होतोय तोपर्यंत 2 रन नक्की श्रेयस पूर्ण करत असताना 3ऱ्या रन साठी जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे गोलंदाज काय करत होता हे मात्र समजण्या पलीकडे. आणि त्याचबरोबर आळशी क्षेत्ररक्षण इथे दिसला आणि त्याचमुळे इथे फायदा होतो. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये मित्रांनो. 3 रन इथे मिळतात. आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण विचार केला तर 15,000 रन त्यापेक्षा जास्त रन केल्यात आतापर्यंत क्रिस गेलने, परंतु त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कधीच 3 रन या धावून काढलेले नाहीयेत. हा क्रिकेटचा एक अमेझिंग रेकॉर्ड आहे. आणि त्याचबरोबर त्याने आतापर्यंत षटकार लगवलेत 819 आणि 552 षटकार बरोबर 2 नंबरवर आहे किरण पोलार्ड. यावेळेला चेंडू सरळ जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. खंदेरी उंदेरी खंदेरी उंदेरी या दोघी जणी जावा. मधील गुलाबा
पाहिजे. सुमित पाटीलच्या बॅटमधून एक मोठा षटकार येतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराबरोबर आतापर्यंत 15 या आकड्यावर. अजूनही या मॅच मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. सनी गोलंदाजी करतोय. अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक. 15 बॉल 27 रन हे समीकरण. सेकंड सेमीफायनल, पहिली सेमीफायनल जिंकली धुतुम संघाने. पाहूया त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी कुठला संघ इथे जातोय फायनलचा दार इथे ठोठवण्यासाठी. तर गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सनी थोडासा मागा ठरतोय या बॉलिंग मार्कवर असताना. षटक क्रमांक 2. यावेळेला खूप चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने. बॉल ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक धावत येतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. आम्ही वाट बघतोय. 4 धावांसाठी चेंडू फरार. चौकार. बाई तुमचा टीव्ही शेजारील बाई तुमचा टीव्ही. माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या. अहो बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. येस, थँक्यू. यावेळेला चौकार येतोय. आपण पाहू शकाल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या बरोबर मधून हा चौकार. धावसंख्या आतापर्यंत या चौकाराबरोबर जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. वीरेंद्र सेहवागसाठी भरपूर महत्वपूर्ण आकडा. धावसंख्या 19. त्यांनी IPL मध्ये धावा केल्या होत्या 119. वन डे इंटरनॅशनल मध्ये 219. वेस्ट इंडिजच्या विरुद्ध आणि त्रिशतक 319 धावा या साऊथ आफ्रिकन टीमच्या विरुद्ध. AB डिव्हिलियर्सला तुम्ही कधी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मात्र नेहमीच असतं की तुमच्या संघाच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक चांगली इनिंग कोणाची होती, तर त्याचं आपसुकच उत्तर निघतं वीरेंद्र सेहवाग. ज्यावेळेला 319 धावा टीमला आवश्यकता होती त्यावेळेस त्या 319 धावा ठोकल्या होत्या सेहवागने. टीम संख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर 19. अजूनही 23 रन करायचे आहेत या मॅच मध्ये. चांगली मॅच आहे सध्या. स्ट्राईक ला खेळतोय बॅट्समन सुमित. वड स्ट्रोक. चेंडू गॅप मध्ये जातोय. इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा दर्जा, क्लास स्ट्रोक. 4 धावा. चौकार. माझा झालाय पगार. घेईन रोख नको. थँक्यू डिझर, थँक्यू. इथे चौकार हॅट्रिक लगावली तर बलिशेठ घरत, संतोष शेठ घरत आणि विनोद घरत यांच्याकडून तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात येणाऱ्या. षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक इथे लगावली गेली तर 2,500 रुपयाचं पारितोषिका देण्यात येणाऱ्या. O2 कुणाल दाते सर. येस, 23 धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली. अजून 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करत असताना 13 चेंडू मध्ये 19 रनची आवश्यकता. अतिशय महत्वपूर्ण हे षटक होतं सनियाचं. या ओव्हर मध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. बॅट्समनचा आपण विचार केला तर सुमित पाटील खूप महत्वपूर्ण बॅटिंग करतोय सुमित पाटील. त्याचबरोबर या वेळेला सुमित साठी प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. तुम्ही पाहू शकाल डीप कव्हर पॉइंट ठेवण्यात आलाय. एक महत्वपूर्ण बाब आहे. लॉंग ऑफच्या दरम्यान लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक मिड विकेट आहे आणि एक लॉंग लेग लगवलाय. परंतु इथे मात्र चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. वड शॉट. षटकार. माळीन बाई तुमचं टरबूज झाकवा. माळीन बाई तुमचं टरबूज झाकवा. येस, थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. अजूनही रन करायचे आहेत. 12 बॉल 13 रन. जेनुमान दापोली संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावा. काय बॅटिंग करतोय इथे. नक्कीच आम्हाला आठवला युवराज सिंग ज्याप्रमाणे तो लढला होता 2011च्या वर्ल्ड कप मध्ये. भरपूर संघर्षमय वातावरणामध्ये क्रिकेट खेळलं आणि इथे टीम मीटिंग बोलवली गेली. भारताच्या इतिहासामध्ये भरपूर क्रिकेटरनी संघर्ष केला. त्यामध्ये भुवनेश्वर कुमार संघर्षाची गाथा ज्यावेळेला येते त्यावेळेस आमच्या तोंडातून आपसुकच नाव निघतं. अंडर 17ची ज्यावेळेला ट्रायल द्यायला गेला होता भुवनेश्वर कुमारकडे नेल्स असलेले शूज नव्हते. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला कोचने त्याला पाठवलं होतं त्याच दिवशी त्याच्या बहिणीच्या माध्यमातून त्याला पैसे पुरवण्यात आले होते. ही गोष्ट त्याच्या आई आणि वडिलांना सांगितली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमारचं सिलेक्शन झालं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला त्यांनी मात्र रणजीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आउट केलं होतं आणि तो एकमेव इतिहास आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरच्या बाबतीत की भुवनेश्वर कुमारने त्यांना आउट केलं होतं आणि तो खेळाडू आज भारताचा नंबर 1 गोलंदाज आहे प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर ज्याप्रमाणे कोळशेच्या खाणीतून एखादा हिरा निवडला जातो, परखला जातो, तशीच निवड झाली होती उमेश यादव या खेळाडूची. ज्या गोलंदाजाला मात्र नागपूरच्या माध्यमातून निवड समितीने निवडलं. त्याचे वडील कोळशेच्या खाणीमध्ये काम करतात. हा देखील 12वी फेल झाल्यानंतर सर्वप्रथम मिलिटरीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलीस मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाबतीत अपयश आलं आणि त्यानंतर
त्याच्या मित्राने त्याला सल्ला दिला. क्रिकेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या वरून जातोय. पंचांचा इशारा पाहूया. षटकार. माधूच्या बाळा ऐक र गोपाळा, माधूच्या बाळा तू ऐक र गोपाळा. आणखीन एक मोठा फटका. त्याचबरोबर रवींद्र जडेजाच्या बाबतीत देखील भला मोठा किस्सा आहे, ज्याप्रमाणे रवींद्र जडेजाची यावेळेला आणखीन एक मोठा फटका येतोय. लॉंग लेगच्या दरम्यान फिल्डर खाली, फलंदाज बाद होतोय. नाराजी आहे. रवींद्र जडेजाची आई सोडून गेली हे जग. त्यावेळेला रवींद्र जडेजा क्रिकेट सोडण्याच्या तयारीत होता, परंतु आज तुम्ही पाहू शकाल वडील वॉचमॅन होते साधे, आणि आज रवींद्र जडेजा देखील खूप महत्वपूर्ण भूमिका पार पाडतोय. त्याच्या जीवनाच्या माध्यमातून क्रिकेटमधला हा संघर्ष आहे. असे भरपूर खेळाडू आहेत ज्यांनी संघर्ष केला. पालघरचा जर आपण विचार केला तर शार्दुल ठाकूर यांनी देखील भरपूर मोठा संघर्ष केला. सकाळी 3 वाजता तो पालघरच्या स्टेशनवर यायचा. सकाळी 4ची एक्सप्रेस पकडली जायची आणि त्यानंतर ठीक 7 वाजता नेट्समध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आझाद मैदानमध्ये उपस्थित व्हायचा. भरपूर मोठा संघर्ष त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये केला आणि IPLच्या माध्यमातून जे पैसे मिळाले त्यातून त्याने आता मात्र मुंबईमध्ये फ्लॅट घेतलाय. टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्डवर 35. अजून रन करायचे 7. 1 रन इथे कंप्लीट केली जाते आणि 1 रनवर समाधान. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. 22चा इशारा आहे आमच्या अंपायरच्या माध्यमातून. दर्जेदार अंपायरिंगची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून. झेरुमान क्रिकेट क्लब दापोली विरुद्ध काळुंद्रे संघाच्या दरम्यान लढत. गोलंदाजी करतोय प्रवीण घरत. फेस करेल पुढचा बॉल बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला. प्रशांत जीतेकर खेळण्यासाठी तयार. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. बदल आली त्याचा वापर अपड्राईव्ह इथे केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. 1च रन इथे नक्कीच मिळेल. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली सिंगल बरोबर 37 या आकड्यावर. 5 धावांची आवश्यकता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय हनुमान दापोली या संघाला. तत्पूर्वी आम्ही आभार व्यक्त करू शिवशंभो ट्रान्सपोर्ट जासई, न्यू यंग स्टार क्रिकेट संघ जासई, तुम्ही आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली, त्यानंतर आमचा आवाजाची काळजी घेतली. आमचे DJ मास्टर थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा तुमच्याच गावामध्ये आम्ही भेटणार आहोत मार्च महिन्यामध्ये माजी सरपंच चषकामध्ये. अतिशय चांगलं आयोजन केलं जातं महेशजी कडू साहेब यांच्या वतीने. त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपली भेट होईल नो डाऊट. टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 39 या आकड्यावर. 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नंतर चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत सिंगल मिळेल. धावा झाल्या 40. शेवटचं इथे येईल. बॉलिंग मार्कवर 2 रन करायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 2 रन हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. या स्पर्धेला अनेक आठवणी आम्ही घेऊन जाऊ. ज्याप्रमाणे कृष्णा सातपुते यांनी धावती भेट दिली. अतिशय दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. ट्रॉफ्या सर्वांचं मन जिंकून घेतात. 1.5 लाखाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये. पाहूया पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी यंदा कुठला संघ उंचावतोय. मागच्या वर्षी दिगोडे संघाने करामत केली होती आणि त्या दिगोडे टीमच्या माध्यमातून अभिजितला ती बाईक इथे मिळाली होती. या वर्षी या बाईकचा मालिकावीरचा मानकरी कोण ठरेल हाच प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. ज्याप्रमाणे धडाका लावलाय महाराष्ट्रामध्ये आणखीन मोठमोठ्या स्पर्धा येतात, परंतु नक्कीच मित्रांनो येणाऱ्या 4 फेब्रुवारी पासून रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आपल्या समोर येते. रत्नागिरी क्रिकेटचा महासंग्राम. 2 धावा टॉसवर विजय असेल. आता नियमच आहे तुमच्या ग्रामीण क्रिकेटचा. टॉस जो जिंकेल तो इथे विजय असेल आणि इथे 2 रन करायचे आहेत. येणारे 6 चेंडू परंतु 1 रन वाचवण्याचा प्रयत्न इथे काळुंद्रे संघ करेल आणि इथे मात्र फटका मारला. मॅच फिनिश होईल. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि थाटामाटात विजय संपन्न करत असताना फायनल मध्ये दाखल होतोय जय हनुमान क्रिकेट क्लब दापोली. वेल प्लेड विशाल जीतेकर अँड ऑल टीममेट्स. दरम्यानच्या काळात विनंती केली जाते धुतुमगावचे सुरेश ठाकूर उर्फ रॉक ठाकूर यांना विनंती असेल की आपण तर या धुतुम संघ नाणेफेकी करण्यासाठी यायचं. या सामन्याचा सामनावीर ठरतोय विश्वजित म्हात्रे, ज्यानं धावसंख्या जमवली. 1 षटक फेकलं, 2 धावा देऊन 2 सफलता मिळवल्या, म्हणून या सामन्याचा सामनावीर घोषित केला जातोय विश्वजित म्हात्रे याला.
सामनावीर घोषित केला जातोय आणि या सामन्यावरचं पारितोषिक देण्यासाठी विनंती केली जाणार आयोजकांच्या वतीनं विनंती केली जाणार सामनावीरचं पारितोषिक दिनेश पाटील यांना विनंती केली जाते या स्पर्धेचे बक्षीस वितरक. नक्कीच आपल्यापर्यंत विश्वजित म्हात्रे आब्या आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि विश्वजित म्हात्रे या सामन्याचा सामनावीर घोषित करतायत. माझ्या वतीनं सुमित याला सामन्यावरचा किताब द्यावा, कारण की माझ्यापेक्षा त्याचं योगदान जास्त आहे टीमसाठी. क्या बात. एका सिनियर खेळाडूच्या वतीनं आपण पाहतोय उभरत्या सिताराला खऱ्या अर्थाने दिले गेले योगदान. हेच खऱ्या अर्थाने मोठ्या खेळाडूंचं आत्मारामसर काम असताना काम आज दापोली संघाचा विश्वजित आब्या करताना दिसतोय. तर विनंती केली जाणार त्या खेळाडूला आपल्या मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि बक्षीस स्वीकारताना दिनेश पाटील यांना विनंती केली जाणार या स्पर्धेचे बक्षीस वितरक. नक्कीच अतिशय जबरदस्त खेळ झाला. सुमित मदन पाटील, सुमित विचार केला तर तुझे महत्वाचे दोन्ही फलंदाज बाद झाले होते आणि अक्षरशः सामन्याचा विचार केला तर जवळजवळ 60% सामना काळुंद्रे संघाच्या पक्षामध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये तुला मैदानामध्ये पाठवल्यानंतर नक्की म्हणजे मानसिक दडपण वगैरे काय होतं का? मानसिक दडपण नव्हतं, कॉन्फिडन्स होता का मला मी मॅच जिंकवेल. क्या बात. कारण याचमुळे मी म्हणेन दापोली संघ आज 1 नंबरवरती आहे मित्र. याचं कारण असं जरी विश्वजित असफल ठरला, विशाल जितेकर असफल ठरला तरी त्याच्या पाठीमागची जी फळी आहे ही फळी खऱ्या अर्थानं त्यांना सातत्याने तारत असते. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलंय आणि यालाच करते म्हणतात क्रिकेटचा खेळ. क्रिकेट हा एक दुसऱ्या खेळाचा खेळ नसून 11 जणांचा खेळ. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण दापोली संघाने दिलंय. आणि दरम्यानच्या काळात उपस्थित असलेले आपले प्रमुख अतिथी आपण आज पाहतोय सातत्याने त्यांचा आज आपल्याला मोठा सहभाग या स्पर्धेसाठी लागलाय. प्रेक्षक म्हणून असतील, प्रमुख अतिथी म्हणून असतील, ज्यांनी खूप मोठं योगदान दिलंय असे सन्माननीय अतिथी आपण पाहतोय. दुतुंगाचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जे सातत्याने आपण पाहतो खेळाडूंचं मनोरंजन करण्यासाठी जात आहेत आणि मात्र आज दुतुंग संघाच्या वरती सुद्धा बक्षिसांचं उधळण त्यांच्या माध्यमातून होईल असे रॉक ठाकूर यांचं आगमन झालंय. तर स्पर्धेच्या माध्यमातून त्याचं इथे मात्र स्वागत केलं जात आहे आणि स्वागत ते स्वीकारत आहेत. रॉक ठाकूर यांचं स्वागत केलं जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन रॉक ठाकूर यांचं स्वागत केलं जातं या स्पर्धेमध्ये. कारण मित्र खऱ्या अर्थानं जासाची स्पर्धा म्हटली तर येणाऱ्या प्रत्येक अतिथीमध्ये त्याचं देवाचं रूप त्याच्यामध्ये पाहिलं जात आहे आणि प्रत्येकामध्ये खऱ्या अर्थानं देवाचं वास्तव्य आहे. पण खऱ्या अर्थानं ते देवाचं वास्तव्य असताना आपल्याकडून ते सात्विक कर्म किती घडतात त्यावरती खऱ्या अर्थाचं महत्व अवलंबून असतं. असे प्रत्येक माणसाकडून चांगले कर्म करावे असे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया आणि वळूया स्पर्धेच्या मेगा फायनलला रंगते. स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यापैकी अंतिम 2 टप्प्यामध्ये उरलेले खऱ्या अर्थाने 2 संघ आज आपण पाहतोय. दुतुंग विपक्ष सामना असेल, दापोली अशा 2 संघांमध्ये सामना हा 4 षटकांचा असणार आहे. सामना 4 षटकांचा असेल आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन या स्पर्धेचे प्रमुख बक्षीस वितरक दिनेश पाटील आणि वेचम लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर विनोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपण पाहतोय. सामन्याचा नाणेफेकीचा कॉल दापोली संघाच्या बाजूने लागलाय. नक्कीच दोन्ही खेळाडू बोलण्यापासून थोडेसे लांब राहत आहेत. तुम्हाला शुभेच्छा असते दोन्ही संघांना. दुतुंग संघाला सुद्धा शुभेच्छा, दापोली संघाला सुद्धा शुभेच्छा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणारे एक जबरदस्त समालोचक कुणाल दत्ते आज या स्पर्धेमध्ये निरोप घेत आहेत. तर आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते की आपण कुणाल दत्ते यांचा यथोचित आदर सत्कार करावा अशी विनंती केली जाते. स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेश म्हात्रे, आपण कुणाल स्पर्धेमधून आज निरोप घेत आहेत तर त्यांचा सादर सत्कार आपण करावा अशी विनंती केली जाते. कुणाल दाते एक जबरदस्त समालोचक आज या स्पर्धेसाठी 2 दिवस, स्पर्धेचा पहिला दिवस आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कुणाल दाते यांचा आदर सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कुणालजी दाते एक जबरदस्त समालोचक. सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्या कुणाल दातेंसाठी झाल्या पाहिजे. प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडत असताना प्रत्येक माहिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून केला जातोय असे खऱ्या अर्थानं कुणाल दाते या स्पर्धेमध्ये आज सहभागी झाले
आणि या स्पर्धेची शोभा आपण खरं तर द्विगुणित केली. ज्या पद्धतीने आपण पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला प्रेक्षकांची मागणी असते असे कुणालजी दाते 2 शब्द स्पर्धेबद्दल, 2 शब्द आयोजकांबद्दल, 2 शब्द खेळाडूंबद्दल, 2 शब्द या प्रेक्षक रसिकांबद्दल. यस प्रसाद, भरपूर प्रेम दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून शिवशंभो ट्रान्सपोर्ट जासई आणि न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जासई यांच्या वतीने दरवर्षी ही स्पर्धा इथे संपन्न केली जाते. मागच्या वर्षी पहिल्यांदा या स्पर्धेसाठी आलो होतो आणि त्यानंतर दिगोडेचा जो सामना प्रेक्षकांनी पाहिला होता, माझं समालोचन त्या मॅच मध्ये होतं. भरपूर लाईक्स त्या स्पर्धेच्या माध्यमातून मला मिळाल्या आणि पुन्हा एकदा आमंत्रण दिलं गेलं या शिवशंभो ट्रान्सपोर्ट जासई, त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आज तुम्ही पाहू शकाल या हुतात्मा नगरीमध्ये, या मैदानामध्ये जे प्रेक्षक इथे जमलेले आहेत ही स्पर्धा अनुभवण्यासाठी, असंच दर्जेदार आयोजन दरवर्षी शिवशंभो ट्रान्सपोर्ट जासई आणि न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जासई यांच्या वतीने होत राहावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि माझा या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला सन्मान तुमच्या माध्यमातून करण्यात आला, त्याबद्दल तुमचा आभार. थँक्यू. हॅलो, हॅलो, तर विनंती केली जाते, चला सामना चालू करायचा. दापोली संघ त्वरित क्षेत्ररक्षण करणं का फार गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये आल्या. दुतुम संघाच्या माध्यमातून सलामीवीर 2 मैदानात आल्यात. नितीन ठाकूर आणि निलेश ठाकूर असे 2 सलामीवीर यावेळी मैदानावरती पाहायला मिळतात. आणि कुणाल दाते सर, नवी मुंबईचा बुलंद आवाज, कुणाल दाते सर देखील या स्पर्धेतून रजा घेत आहेत. नक्कीच एक गोड वाणी, अचूक शब्दांची फेक म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण या महाराष्ट्रभर आहे, या टेनिसचा क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्याने एक समालोचन क्षेत्रातून छाप सोडली अशा कुणाल दाते सर या स्पर्धेतून आपण पाहतोय की रजा घेतात. नक्कीच सातत्याने चालत आलेली स्पर्धा शिवशंभो ट्रान्सपोर्ट आयोजित नियंगस्टार क्रिकेट क्लब जासई यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. मेगा फायनलचा सामना दुतुम विपक्ष दापोली या 2 संघांमध्ये रंगला जातोय. आणि आपण पाहतोय की प्रथम नाणेफेक जिंकणारा संघ यावेळी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला गेलाय. तदनंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं यावेळी दुतुम संघाला. नक्कीच मित्रांनो, या सामन्याचा आनंद विनंती असेल परेश ठाकूर यांचे पिताश्री सन्माननीय श्याम ठाकूर सर जर इथे उपस्थित असतील तर आपण मंचावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. त्याच दरम्यान आपण पाहतोय हितेश दादा म्हात्रे जसकार हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. गेम ऑनचा इशारा, इला चेंडू वेगाने फेकला जातोय. यावेळी आपण बघितलं थोडस कट केलं होतं चेंडूचा, तदनंतर आपण बघितलं मिडल स्टंप वरून थोडासा बाहेर काढला होता. यावेळी चेंडू पहिला निर्धाव फेकला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. मेगा फायनल आपल्या भेटीला आली. दुतुम विपक्ष दापोली असा सामना रंगला जातोय मैदानावरती. गोलंदाज पहिला आपण पाहतोय रोशन. सुरेख चेंडू यावेळी हलक्या हाताने कट केला होता. चोरटी धाव घेणार का, यशस्वी झाले होते दोन्ही फलंदाज. आणि 1 धाव यावेळी वैयक्तिक खातं खोललं जातं दुतुम संघाच्या माध्यमातून. आपण पाहतोय धावसंख्या धावपलकावरती लागते 1 धाव. एक धाव यावेळी पाहायला मिळते धावपलकावरती लागल्या. नितीन ठाकूर वैयक्तिक खातं खोलतोय. निलेश ठाकूर यावेळी अंश पाहायला मिळेल, कारण आपण बघितलं मोठे सामने, मोठे संघ या स्पर्धेतून बाहेर झाल्यात. परंतु दापोली संघ ज्याच्या नावाचा दबदबा या पनवेल तालुक्यामध्ये असा दापोली संघ आणि उरण तालुक्यातील एक नावारूप आलेला संघ म्हणजे दुतुम संघ यावेळी मेगा फायनल या मैदानावरती खेळताना दिसतात. शिवशंभो ट्रान्सपोर्ट आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजन मित्रांनो बघितलं तर नक्कीच सातत्याने कल्पेश दादा पाटील आणि
कल्पेश दादा पाटील आणि संदीप दादा ठाकूर यांच्या विद्यमान आयोजनाने ही स्पर्धा आपण सालाबाद प्रमाणे पाहतोय. यावेळी चेंडू सुरेख चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये यावेळी आपण बघितलं तर या चेंडूवरती मिळते ती म्हणजे 2 धावा. धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या धावपलकरती लागते 4 धावा. सुरेख चेंडू यावेळी नजाकत दाखवली या फटक्यामध्ये. लांबी कमी, झेल होण्याची शक्यता मैदानावरती वर्तवली जाते आणि पहिला गडी यावेळी तंबूच्या आसऱ्याला. झाकवा माळीन बाई तुमचं टरबूज झाकवा, जरा पिकलेली पपई दाखवा, जरा पिकलेली थँक्यू. पपई यावेळी बक्षीस लागले जात आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणारा मनोज ठाकूर धुतुम यांच्याकडून ते बक्षीस देण्यात येणार आहे. आपण पाहतो यावेळी धावपलकावरती धावा लागल्यात 4 धावा धावपलकावरती लागल्या. दरम्यानच्या काळात विनंती केली जाते अरुण ठाकूर सॉरी अरुण म्हात्रे यांना विनंती असेल. गुणलेखक अरुण धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर असेल आणि 14 धावा यावेळी धावपलकावरती लागल्यात. आणि विनंती केली जाते इंडिया cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं, परंतु थोडासा अडथळा निर्माण झाला. लाईव्ह कव्हरेज आपणास विनंती असेल की लाईव्ह प्रक्षेपण देखील चालू करायचं. यावेळी निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच सातत्याने चांगली स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला येते या जासई गावामध्ये आणि सर्वांचा आभार मी व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेमध्ये मला 2 षटकं मेगा फायनलची मिळाली आहेत. आणि प्रामुख्यानं आपण बघितलं तर आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे सर असतील, प्रसाद भोईर सर असतील, जीवनजी डाके असतील किंवा या स्पर्धेसाठी ज्या समालोचकांनी हजेरी लावली असे सर्व समालोचक वर्ग आणि आयोजकांच्या माध्यमातून जिव्हाळा येथे बोलण्याची संधी दिली. आणि आपण पाहतो यावेळी 15 धावा धावपलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ संपला, 15 धावा धावपलकावरती लागल्यात. आणि प्रामुख्याने कल्पेश दादा पाटील आणि संदीप दादा ठाकूर यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मला त्या स्पर्धेचा एक घटक बनवून घेतला आणि ती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने मला जे स्थान निर्माण करून दिलं तर मी त्या सर्व मान्यवरांचं आणि या स्पर्धेच्या आयोजकांचा आभार व्यक्त करतोय. तोपर्यंत मी रजा घेतोय, वळतोय आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विराज. मेगा फायनलचा सामना धुतुम विपक्ष दापोली या 2 संघांचं बघायला मिळतोय. आतापर्यंत बघितलं तर पहिला चेंडू विशालचा वाईड येतोय, 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धावपटलावं लागतंय 16 धावा. 2 बाद 16 धावसंख्या धावपटलावं लागली जातोय. विशाल जितेकरांनी विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. यावेळी प्रहार केला जातोय, चेंडू जातोय काऊ रिजन मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर 4 धावन करता. अंजली बाय अगं खास अंगाला अंजली बाय माझा धावा धावपलकावर लागतात. यावेळी परेश ठाकूर याच्या बॅटमधून आले चौकार. अप्रतिम सिरीज खेळताना दिसतोय परेश ठाकूर. पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केला जातोय. अप्रतिम प्रयत्न केला जातोय, अप्रतिम आणि अप्रतिम झेल घेतला जातोय. जबरदस्त टाळ्याने स्वागत करूया या क्षेत्ररक्षकाचं. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. यावेळी आपल्या बघायला मिळालं एक अनुभव विरुद्ध युवा जोश होता परेशकडे. पहिल्या चेंडू चौकार मारला होता, त्यानंतर अनुभवी गोलंदाज अर्थात अनुभवाचा वापर केला विशाल जितेकर आणि परेशला पाठवलं मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थानं जर विकेट ही विशालला भेटली असली तरी कौतुक करावे लागेल क्षेत्ररक्षक. ज्या परीनं हा क्षेत्ररक्षकानं झेल घेतला आणि फलंदाज परेश या शृंखलेमध्ये अप्रतिम खेळत होता, तो जातोय मैदानाच्या बाहेर. तिसरा फलंदाज बाद होतोय आणि आता नवीन फलंदाज होतोय धीरज. या सामन्यासाठी खऱ्या अर्थानं विशाल जितेकर यांच्यावर बक्षीस लागलंय. जर विकेट हॅट्रिक घेतली तर सागर पाटील
रंजन पाडा यांच्याकडून दिले जातील. त्यांना 500 रुपयाचं बक्षीस दिलं जातील. 20 धावा झाल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. आपल्या षटकातला पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. अकुट टप्प्याचा चेंडू टाकला होता. 1 धाव मिळते या फलंदाजाला. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जातोय. संघ जाऊन पोहोचतोय 21च्या घरात. विशाल जितेकर अप्रतिम मारा करतोय. सर्वात मोठी अडचण होती जिथून संघाचा परेशला पाठवतोय मैदानाच्या बाहेर. जिथं पहिल्या चेंडू चौकार खाला होता पण कमबॅक केलं आणि परेशला झेल देण्यास भाग पडलं आणि अप्रतिम असा झेल मात्र बाउंड्री लाईन घेतला गेला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. सीमा रेषेच्या बाहेर जिथं गरज होती तिथे येतो चौकार. खोटं मी काही सांगत नाही. 25 धाव धावपलकावर लागतोय. स्वागत करतोय चौकार आणि 4 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या वाढली जाते. 25 धावा धावपलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम असा फटका येतोय. गोपाळा माधूच्या बाळा तू ऐक र गोपाळा. खरं खरं सांगा कुणी पाजली र याला. गोड गोड बोलून गोड गोड बोलून अंधारात न्याला र बाबूराव माझा ताई. 29 धाव धावपलकात हॅट्रिकच्या चान्सवर चौकारांच्या हॅटकर बसेल का? एक प्रतिम फलंदाजी करतोय. संघाला गरज असताना ज्याप्रमाणे फलंदाजी होते यावेळी प्रहार झालाय. लॉंग ऑपरेशन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय पण यावेळी होते चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळते ती धीरजला 1. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जातोय. संघ जाऊन पोहोचतोय तर 30च्या घरात. 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 3 षटकामध्ये संघाची धाव 30 धाव होते. पहिल्या षटकामध्ये धाव आल्या तर 6. एक फलंदाज बाद झाला होता. षटक टाकलं तर रोशनने. दुसरं षटक टाकलं तर ऋषिकेशने. त्या षटकामध्ये धावा दिल्या तर 9. एक फलंदाज बाद केला होता. ते तिसरं षटक येतोय त्या षटकामध्ये धावा विशाल जितेकर 15. एक फलंदाज बाद केला. अशा प्रकारे 3 षटकं संपली जातात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरेसरनं इथं धुतुम संघ वाटचाल करतोय. संघाची धावसंख्या झाली 30 धावा. 3 षटकं संपली. 4 षटकांचा सामना मेगा फायनलचा सामना आपला बघायला मिळतोय. या मैदानावर तमाम प्रेक्षक या शेवटच्या सामन्याचा सुद्धा आनंद लुटण्यासाठी ते तमाम प्रेक्षकांचं मनापासून स्वागत केलं जातंय. आभारी आहोत या प्रेक्षकांचं. 5 रात्री आपण बघितले अशा प्रकारच्या क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी आपण आलात त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत केलं जातंय. शिवसंव ट्रान्सपोर्टच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं स्वागत केलं जातंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री कल्पेश कमलाकर पाटील तसेच श्री संदीप आनंद ठाकूर यांच्याकडून तुमचं स्वागत केलं जातंय. निमंत्रक आणि या शृंखलेचे यावेळीचा चेंडू बॅगची काढा घेऊन जातोय. यावेळी चेंडू निर्धाव जातोय. अध्यक्ष संजय नारायण ठाकूर तसे उपाध्यक्ष श्री निलेश भारत मात्रे सर्वांकडून सर्वांचं स्वागत केलं जात आहे. अप्रतिम फलंदाजी होताना मात्र इथं थोडंसं ब्रेक मिळतोय फलंदाजीमध्ये. चेंज ऑफ फेस चेंडू टाकला होता. गतीपर्यंत करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातोय. 1 धाव मिळतोय ती संघाच्या खात्यामध्ये. अवंतरचा इशारा पंचाकडून 1 धाव मिळते. आणखी 2 धाव मिळाल्या तर संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते 32. इथं धुतुम संघाला अजिंक्यपद पटकावचं असेल तर 45 धावांच्या आसपास मजल मारणं गरजेचं आहे. आणि सध्या सर्व प्रेक्षक ज्याप्रमाणे धुतुम संघ करतोय खेळतोय अपेक्षा करू शकतोय. बॅकफुटर गेलाय. चांगला पटका पॉईंटच्या डोक्यावर चेंडू टोलाला जातो. चेंडू सीमेचा वेध घेतोय आणि बघता बघता चेंडू जाते पुन्हा एकदा लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला. फॅशन करून पोर चालली कॉलेजला. ही पोर चालली कॉलेजला. लाली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला. लाली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला. यावेळी प्रणीतच्या बॅटमधून आला हा चौकार. अप्रतिम फटका बघितला. शॉर्ट पिच चेंडू स्वतःसाठी जागा बनवली. फटका मारण्यासाठी पॉईंटच्या डोक्यावर चेंडू मारला 4 धावांकरता. यावेळी सुंदर चेंडू टाकला होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. फसवलं गेलं प्रणीतला. प्रणीत जातोय मैदानाच्या बाहेर. अंकुर उगवलं बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. या आठवार पोरीनं सांगा पटकस फुगवलं. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. या आठवार पोरीनं सांगा पटकस फुगवलं. मैदानात जातोय रॉनी. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावसं जमवल्यात 36 धावा. फलंदाज बाद झाले तर
4 फलंदाज बाद झाले. 36 धावपलकावर लागते. चौकार बसल्यानंतर ज्याप्रमाणे विश्वजित म्हात्रेने केलं कमबॅक, अचूक टप्प्यावर चेंडू फेकला, चेंडू बघितला, यारकर चेंडू फेकला होता, यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू फेकला होता, तिथं फसला गेला प्रणित आणि प्रणित जाते मैदानाच्या बाहेर. त्यांची जागा घेण्यासाठी रॉनी येत आहे. मेगा फायनलचा सामना तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं कोण होणार चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन स्पर्धेचा आपला समाधान. यावेळेचा चेंडू बघितला, बळाखोलमध्ये पुन्हा ते चेंडू फेकला होता, आपल्या ऑफस्टमच्या वर चेंडू फेकला होता, सन्मान दिला चेंडूला. 1 धाव मिळते. रॉनीला स्वतःचं खातं खोललं जातोय. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागतंय. 37 धाव पलकावं लागतंय. बघितलं 30 जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि आज 3 फेब्रुवारीला ही शृंखला संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. अंतिम सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा शिवशंभो ट्रान्सपोर्टच्या वतीनं स्वागत केलं जातंय, आभार केलं जातंय, आभार प्रदर्शन केलं जातंय. आज आपण ज्याप्रमाणे 5 रात्री या शृंखला बघण्यासाठी आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. फाईन लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव मिळते. बायचा इशारा पंचाकडून येते. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धावपट 38. खऱ्या अर्थानं जर बघितल्या शृंखलेमध्ये पंचांची 5ची रात्रीमध्ये झालेली कामगिरी कौतुक करावं लागेल. पंचांचं अप्रतिम निर्णय प्रत्येक वेळी दिला आणि शृंखलेला खऱ्या अर्थानं मोठ्या उंचीवर नेण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर पंचांचं आवर्जून स्वागत केलं पाहिजे. अप्रतिम असं पंचगिरी आपल्याला बघायला मिळेल. यावेळचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू चेंज ऑफ फेस टाकला होता, गती परिवर्तन केलं होतं, स्लोवर ड्रिल टाकली होती. या चेंडूवर मिळतात 2 धावा. 3ऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. कचाल थ्रो झाला होता. 3 धाव मिळतात त्या या फलंदाजाला. 3 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 3 ने वाढली जातोय. संघ जाऊन पोहोचतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 41-42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. धुतुम संघानं दापोली संघापुढं ते 42 धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतील, कोण होईल हिरो आणि कशा प्रकारे सामना जिंकला जाईल या आपण येणाऱ्या 4 षटकामध्ये बघणार आहोत. अप्रतिम असा खेळ बघायला मिळतोय. आभार मानले जातील सर्व आयोजकांचं. ज्याप्रमाणे आयोजन केलं 5 रात्रीमध्ये न थकता न थांबता ज्याप्रमाणे आयोजन केलं, आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. कौतुक केलं पाहिजे संघांचं, ज्या 32 संघाने स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि कौतुक केलं पाहिजे माझ्या तमाम प्रेक्षक राजाचं ज्यांनी 5 रात्रीमध्ये सामने बघण्यासाठी आलात आणि हे सामने खऱ्या अर्थानं आपल्यामुळे यशस्वी ठरले. कौतुक केलं पाहिजे पंचांचं. पण कौतुक केलं पाहिजे पंचांचं. आता चाललेली देणगी कैलासवासी शांताराम नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र नामदेव शांताराम पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी आली. त्यांचं मनापासून आभार व्यक्त केलं. खऱ्या अर्थाने स्पर्धेचा जर विचार केला तर पंचांनी या स्पर्धेला वेगळ्या उंचीवर नेलं. अप्रतिम अशी पंचगिरी बघायला मिळाली. मग त्यामध्ये पंच आपले संदीप पाटील असतील, संदीप घरत असतील, आदित्य घरत असतील, सय्यद पाटील असतील, अभिजित म्हात्रे असतील, अनेक पंचांनी हातभार लावला. सचिन ठाकूर असतील, असे अनेक पंच ज्या पंचांनी खऱ्या अर्थानं या शृंखलेला वरच्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. अप्रतिम असे निर्णय गेले. त्यामुळं कुठलाही वाद न होता ही शृंखला पार पडण्यास यशस्वी ठरतोय. 41 धावपलका लागतात. 42 धावांचं आव्हान आहे. 42 धावांचं आव्हान ठेवलं. त्या 42 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे दापोली संघ योजना आखतोय आणि कोण सलामीची जोडी, 30 सलामीची जोडी आतापर्यंत जबरदस्त खेळ केल्यात. पण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अपयशी ठरलेली ही जोडी आता फायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळ करताय बघूया. कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळणारी जोडी आणि फायनलचा सामना कशा प्रकारे खेळावा याचा जास्त अनुभव असणारी सर्वात घातक जोडी आज रायगडची संबोधली जातोय. तीच विशाल जितेकर आणि विश्वजित म्हात्रे मैदानावर बघायला मिळतोय. आणि त्या जोडीला रोखण्यासाठी अंगद ठाकूर या धुतुमच्या कर्णधाराची सेना काय योजना आखते, कशा प्रकारे योजना आखली जाईल. कारण यावेळी जर विचित्र प्रकार गोलंदाज झाला नाही तर निश्चितच पुन्हा रोखण्याचा प्रयत्न होईल. इथं दापोली संघाला प्रयत्न केला जाईल. अंगद आणि त्याची सेना, युवा सेना घेऊन आलेला अंगद खऱ्या अर्थानं जर बघितल्या शृंखलेमध्ये अनपेक्षितपणे फायनलमध्ये पोहोचला. परेश ठाकूर याची झालेली प्रभावी फलंदाजी, या फलंदाजीच्या जोरावर आणि त्यांची गोलंदाजी क्षेत्ररक्षण 3 क्षेत्रामध्ये या धुतुम संघानं आत्तापर्यंत चांगली मजल मारली आहे. पण शेवटच्या क्षणाला कशा प्रकारे गवसणी घालतात बघा. सर्वात मोठा विजय संपादन करणार का जासईच्या मैदानावर शिवशंभो ट्रान्सपोर्टचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन किताब घेऊन हा धुतुम संघ आपल्या गावी परतणार का, की इथं दापोली संघ त्यांना पराभव करून हा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियनची ट्रॉफी आपल्या दापोली गावला नेण्यासाठी सज्ज असणारा
विशाल जितेकर आणि विश्वजित म्हात्रे ही सेना ऋषिकेश कर्णधार आहे या संघाचा. हा कर्णधार सुद्धा तितक्या दर्जाचा आहे, पण प्रभावित केलं कर्णधार अर्थात अंगद ठाकूर धुतुम या कर्णधारानं सर्वांना प्रभावित केलं. ज्याप्रमाणे योजना आखल्या, ज्याप्रमाणे आपल्या नवोदित खेळाडूंना त्यांनी हँडल केलं, अप्रतिम असं हँडल केलं. आणि आत्तापर्यंत बघितलं या फायनलच्या सामन्यामध्ये, मेगा फायनलमध्ये आपल्या संघाला पोहोचवलं. एक स्वप्न होतं धुतुम गावचं, जासईच्या मैदानावर अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं. ते रजनीच्या क्रिकेटमध्ये ते स्वप्न पूर्ण केलं अंगद ठाकूर आणि त्याच्या सेनानं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण केलं. परेश ठाकूर यांनी केली अप्रतिम अशी फलंदाजी. ते स्वप्नांपासून फक्त काही चेंडू दूर असणारा हा धुतुम संघ पुन्हा एकदा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असणारा दापोली संघ. काय होणार या सामन्यामध्ये, कशा प्रकारे योजना आखल्या जातील, कोण होणार विजयी आणि कोण जिंकणार मॅन ऑफ द सिरीज, कोण होणार मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्याचा, कोण होणार उत्कृष्ट गोलंदाज, कोण होणार उत्कृष्ट फलंदाज, कुठला संघ ठरणार या स्पर्धेचा शिस्तबद्ध संघ. अशा प्रकारचं बक्षिसांचं डिस्ट्रीब्युशन थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. पण सामन्याकडे वळूया. पहिलं षटक टाकण्यासाठी प्रणित, पहिला चेंडू प्रणितचा बॅकफुटर गेला होता. विश्वजित ठाकूरने बघितलं, विश्वजित म्हात्रेने बघितलं, हा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, गलीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी एक धाव मिळते ती या फलंदाजाला. विशाल जितेकर याच्यावर असलं भरपूर प्रेम. सागर पाटील रांजणपाडा, मॅनफॉन रांजणपाडा षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर आपल्याला दिले जाणार 500 रुपये. पहिला चेंडू बघितला, प्रणितचा सन्मान दिला, एक धाव मिळते संघाला, संघाचं खातं खोललं जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, लॉंग ऑफ रिजन मध्ये अप्रतिम असा झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय विशाल जितेकर मैदानाच्या बाहेर. काय पडलीस उतानी ग, तुला पटाया लागलं, धर दाबून हातानी ग, वर्ग उठाया लागले, धर दाबून हातानी ग, वर्ग उठाया त्याला बोलतात बक्षीस लावणं. क्रिया घडल्यानंतर बक्षीस लावलं. मनोज ठाकूर यांनी ज्यांच्याकडे बक्षीस आलंय, विशाल जितेकरची विकेट घेतली त्या प्रणित ठाकूर साठी आलेत 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. जोरदार टाळीचा स्वागत करूया. एक धाव फलंदाज बाद होतो, एक जिथं पाठलाग करायचा आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा. युवा जोश आज बघायला मिळतंय धुतुम गावचा. खऱ्या अर्थानं जर बघितलं धुतुम गावचा युवा जोश आणि त्यांच्या कर्णधार अंगद ठाकूर यांनी केलेली करामत अप्रतिम. आपला वापर करतोय, गोलंदाजाचा बुद्धीचा वापर करतोय. ट्रम्प कार्ड ठरणारा परेश ठाकूरचा अप्रतिम वापर केला आणि शृंखलेच्या अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, मोठा फटका प्रहार झालाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. यावेळेला चेंडूला पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा रेषेच्या बाहेर. सावधान करता लहान वयाती बाबूराव शाटी मारायला लागला, लहान वयाती बाबूराव शाटी मारा. 4 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 4 ने वाढली जात आहे. माफ करा, 5 धाव पलकावं लागत आहेत. आणि विश्वजित म्हात्रे जर विकेट घेतली तर पुन्हा एकदा 1000 रुपयाचं बक्षीस आले मनोज ठाकूर धुतुम यांच्याकडून. जर विश्वजित म्हात्रेची विकेट घेतली तर 1000 बक्षीस लावलं जाईल, दिलं जाईल. 5 धाव पलकावं लागत आहे. जिथं 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू, यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू पकडला जातो, चेंडू जातोय निर्धाव. ब्लॅक होलमध्ये चेंडू टाकला, गती परिवर्तन केलं होतं. या यंगस्टरांचं कौतुक करायला पाहिजे, ज्याप्रमाणे क्रिकेट शिकलेत आणि ज्याप्रमाणे क्रिकेटचा अनुभव घेऊन क्रिकेट खेळतात. कौतुक करायला पाहिजे सर्व युवा खेळाडूंचं. त्यामध्ये प्रणितचा सुद्धा उल्लेख करण्यात येईल. ज्याप्रमाणे या शृंखलेमध्ये गोलंदाजी केली प्रणितने अप्रतिम. मोठा फटका प्रहार झालाय, जबरदस्त आवाज आलाय, चेंडू गेला जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावन करता गावचा घोडा, काही नका करू तुम्ही दम धरा थोडा, खळखळ वाहतोय गावचा घोडा, काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. पाऊस झालाय बरा, वाटत पाऊस झालाय बरा, डाव्या हातान साडी बर करा, डाव्या हातान साडी बर करा. 9 धाव पलकावं लागते. पहिलं षटक पिवनचं पहिलं षटक 9 धाव पलकावं लागतंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार होते. यावेळी विश्वजित म्हात्रेने स्वतः आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. सामना जिंकायचा आहे आणि चॅम्पियन ठरण्यासाठी खऱ्या अर्थानं तो सुद्धा प्रयत्न करताना दिसतोय.
मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू जातोय काऊ रिजन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर 6 धावन करता. हिच्या मिक्सरची गोल गोल खालची फिंगरीत सटाकली. हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची अटकली. हिच्या मिक्सर मध्ये दादा माझी मिरची अटकली. या अंतिम सामन्याच्या आपल्या षटकाला निरोप देताना थोडं दुःख अंतकरण देतोय. 6 धाव मिळतात. संघाची धावसंख्या 6 ने वाढली जाते. 15 धाव धावपलकावर लागत आहेत. चेंडू घेऊन जा जिथे 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 धाव धावपलकावर लागत आहे. पहिल्या बघितलं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अपयशी ठरलेला विश्वजित म्हात्रे या सामन्यामध्ये अप्रतिम खेळतोय. 2 चौकार 1 षटकारांशी खेळताना दिसतोय. अप्रतिम फलंदाजी करतोय. 15 धावसंख्येने खेळतोय आणि संघाच्या धावसंख्या धावपलकावर लागते 15. यावरून समजेल की सिनियर खेळाडू कशा प्रकारे खेळतात. ज्याप्रमाणे आज जर आपण बघितलंय का या दापोली संघाचा रायगडमध्ये 1 नंबर का घेतला जातोय. अप्रतिमाची फलंदाजी करणारे फलंदाज विश्वजित म्हात्रे ज्याप्रमाणे खेळतोय अप्रतिमाची फलंदाजी करतोय. इथं कौतुक करावे लागेल विश्वजितचं. ज्याप्रमाणे त्यांचा सिनियर खेळाडू विशाल जितेकर बाद झाल्यानंतर संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आणि संपूर्ण संघ ज्या पद्धतीने खेळतोय का तो चॅम्पियन ठरतोय. पहिलं षटक संपलं जातोय. 15 धावा धावपलका लागले जातात. आता कुठला गोलंदाजाचा वापर करील. अंगद ठाकूर ज्याप्रमाणे स्पर्धेचा बघितलं अप्रतिम असं हाताळणी केली आपल्या गोलंदाजांचा आपल्या फलंदाजाचा आपल्या युवा सेनेचं नेतृत्व करताना यावेळी सर्वात मोठा अनुभव असलेला संघ अर्थात आपल्याला बघायला मिळतोय दापोली संघ. जय हनुमान दापोली संघ. 15 धावा धावपलका लागतंय. 42 धावांचा पाठलाग करायचा. दुसरं षटक टाकण्यासाठी जबाबदारी येतोय रोहितकडे. एक अप्रतिम असा गोलंदाज धुतून संघाचा युवा ताकद पुन्हा एकदा मैदानावर. रोहितचा पण चेंडू कटकारचा प्रयत्न. इथं फलंदाज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 1 धाव मिळतोय संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जातोय. संघाची धावसंख्या धाव पटलावर लागते 16. सुमित आपलं स्वतःचं खातं खोलतोय. संघाला नेऊन ते 16वर जिथे 42 धावांचा पाठलाग करायचा. 4 षटकांचा सामना बघण्यासाठी इथं आपण तयार आहोत. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 धावा धावपलकावर लागतंय. शेवटचा चेंडू मारला षटकार. एनर्जी देऊन गेला विश्वजित म्हात्रेला. अप्रतिम खेळ बघायला मिळाला विश्वजित म्हात्रेकडून आज या संपूर्ण शृंखलेमध्ये आपण बघितलं. आजच्या दिवसामध्ये जरी त्याचा चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये झाला नसला, पहिल्या सामन्यामध्ये चांगला झाला तर दुसऱ्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता. पण तिसऱ्या सामन्यामध्ये अर्थात अंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा बेधडक फलंदाजी करतोय. ज्याच्या मनामध्ये कुठलाच भय नाही असा बेधडक फलंदाजी करतोय. रिव्हर्स शॉट अटेंड करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा करतात. बघून घे राणी युवलाचा प्राणी जीव का उलटा टांगतोय ग. जीव का उलटा टांगतोय ग. कसा दोन्ही फांद्याच्या मधी वटवा गुळ लुंबतोय ग. कसा दोन्ही फांद्याच्या मधी वटवा गुळ लुंबतोय ग. 16 चेंडूमध्ये आता धावा जमा लागतील त्या 22 धावांची गरज आहे. 16 चेंडू 22 धावा अशा प्रकारे समीकरण येतोय. विश्वजित म्हात्रे ज्याप्रमाणे सामना खेळतोय लवकर सामना संपण्याच्या इराद्याने तो मैदानावर उतरलाय आणि खऱ्यात जर बघितलं आपण आपले त्याने बाहू खोलले. चौफेर मारा करतोय. पहिल्या सामन्यामध्ये बघितलं जास्तीत जास्त स्क्वेअर लेगच्या दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी मात्र त्याने तंत्र बदललंय. मैदानाच्या चौफेर फटके मारण्याचा तो प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू यावेळी त्या फटक्याची आठवण झाली. तोच फटका येतोय त्याच्या आवडीचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावन करता. खंदेरी उंदेरी या दोघी जणी जावा. मदिन गुलाबा गो कैसा जेतय हवा. मदिन गुलाबा गो कैसा जेतय हवा. खंदेरी उंदेरी. 26 धावा धावपलकावर लागल्या जातात आणि त्यामध्ये 25 धावा आहेत विश्वजित म्हात्रेच्या. अनेक मोठे मोठे सामने खेळले. त्याला अनुभव आहे मोठा सामना कसा खेळावा आणि मोठा सामना खेळताना कशा प्रकारचे जिगर दाखावी याचा अनुभव असलेला फलंदाज या मैदानावर मोठी खेळी करण्यासाठी सज्ज आहे. या सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये तो लागलाय. निश्चितच जर बघितलं अप्रतिम फलंदाजी. यावेळी रिव्हर्स शॉट. कुठल्या प्रकारचं भय मनामध्ये नाही अशा प्रकारे दादागिरी दाखवतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावन करतात. बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना
मुन्ना जी फिर रात को आनंद लुटना हम डाल के बारीक मुन्ना जी फिर रात को आनंद लुटना हम डाल के बारीक मुन्ना जी फिर रात को आनंद लुटना यावेळी मित्र हल्ला केला रोहितवर 30 धावा धावपलकावर लागते. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळतं या मैदानावर. विश्वजित म्हात्रेची ज्याप्रमाणे खेळतोय कुठल्या प्रकारचा दबाव त्याच्यामध्ये नाही. निश्चितच एखादा फलंदाज ज्यावेळी अशा प्रकारे खेळत असतो सामना जिंकण्याची पूर्ण तयारी त्याने केली. यावेळेचा चेंडू डिफेन्समध्ये चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय मिड ऑफच्या शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय. 1 धाव मिळते. स्वतःकडे स्ट्राईक लागतोय चा प्रयत्न त्याचा झाला होता. 1 धाव मिळते. फलंदाजाला संघाची धावसंख्या धाव लावं लागतंय. 31 धावा आणखी जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची गरज. चेंडू बाकी असतील 13 चेंडू. 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धावा. कमालीचा एकतर्फी सामना होताना दिसतोय. त्याला कारण विश्वजित म्हात्रेने केलं आक्रमण. त्या आक्रमणामधून धुतूम संघ सावरलाच नाही. यावेळी बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्ला चेंडू पाठवला जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा करता. हाताने वर्ग उठाया लागले घर दाबून हाताने वर्ग उठाया लागलं घर दाबून हाताने पोरग उठाय लागलं घर दाबून हाताने पोरग उठाय लागलं धुतूम संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आतापर्यंत स्पर्धेमध्ये ठरला होता तो रोहित या फायनलच्या सामन्यामध्ये मोठ्या सामन्यामध्ये ठरतो अपयशी. 22 धावा दिल्या या षटकामध्ये. संघाची धावसंख्येचा विचार 37 धावा. 1 फलंदाज बाद. फलंदाज विशाल जेतेकर 0 धावसंख्येवर बाद झाला होता. आणि इथं विश्वजित म्हात्रेने केलेलं आक्रमण 9 चेंडू केला आणि 9 चेंडूमध्ये 30 धावा. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. मोठा सामना कसा केलावा. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये रायगडमध्ये दापोली संघाला नंबर 1 अर्थात त्यांची दादागिरी काय आहे आपल्याला समजले. आज या फलंदाजाने केली फलंदाजी. चालेल 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज येतोय परेश ठाकूर. खऱ्या अर्थानं या खेळावर भरपूर प्रेम झालं. भरपूर प्रेम केला. अशा प्रकारे सर्वांना मोहात पाडलं प्रेमात पाडलं असा खेळ या खेळाडूकडून बघायला मिळाला आपल्याला. त्याची फलंदाजी पण पहिल्यांदाच बघायला मिळतोय त्याची गोलंदाजी. यावेळचा चेंडू मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय तो हॅलो हॅलो अप्रतिम असा सामना आपल्याला बघायला मिळाला. आणि इथं चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय तो दापोली संघ. आणि पुन्हा एकदा इथं खऱ्या अर्थानं आपण प्रेम बघितलं. खऱ्या अर्थाचा